अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। राधानगरी तालुक्यातील तरसंबळेमधील रुपाली प्रवीण गुरव हिचा मृत्यू झाल्याची माहिती सोमवारी पती प्रवीण यांनी रुपालीच्या सासरच्या मंडळींना दिली। मात्र संशय आल्याने सासरच्या लोकांनी याबाबत राधानगरी पोलिसांनी माहिती दिली। पोलिसांनी पंचासह रुपालीचा मृतदेह राधानगरी ग्रामीण रुग्णालयामध्ये आणला। मात्र नातेवाईकांनी रुपालीच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला। पती आणि सासू सासऱ्यांनी तिचा घातपात केल्याचा आरोप करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी रुपालीच्या नातेवाईकांनी केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मृत व्यक्तीची आई सरिता पांडुरंग गुरव व रुपालीच्या नातेवाईकांनी राधानगरी ग्रामीण रुग्णालयामध्ये शवविच्छेदन न करता इन कॅमेरा कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करण्याची मागणी केली। त्यानुसार पोलिसांनी मृतदेह शासकीय रुग्णालयाकडे पाठवला। दरम्यान राधानगरी पोलिसांनी पती प्रवीण गुरव यांना ताब्यात घेतलंय। रुपालीला 2 लहान मुलं असून घटनेमुळे हळहळ व्यक्त होतीये। अधिक तपास पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली राधानगरी पोलीस करत आहेत। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।